हे गाईज, तर आमचा आहे ना रात्रीतून अलिबागला जायचा प्लॅन झाला आणि आम्ही निघालो पण रात्री 1 वाजता होतो आणि आमच्यापासून अलिबाग काय फक्त 150 किलोमीटर होतं. त्यामुळे आम्ही पहाटे 4 पर्यंत अलिबाग मध्ये होतो आणि एवढ्या लवकर करायचं काय, तर आम्ही रात्री तिथं फिरत बसलो आणि जशी सकाळ झाली तर लगेच आम्ही बीचवर गेलो आणि अलिबागच्या बीचवर आम्ही फक्त फिरलो आणि फोटोज व्हिडिओज काढले आणि इथं काय जास्त पाण्यात गेलो नाही. आणि राईड करायला गेलो तर पहिल्याच राईड मध्ये गाडीची चेन तुटली. म्हणजे तो पण म्हणत असं कोणते कस्टमर भेटले मला सकाळ सकाळी. आणि मग त्यानंतर माझी राईड झाली. मग त्यानंतर आम्ही बीचवरून निघालो आणि आता तर खरी मजा येणार होती, कारण की या बीचवर आम्ही पाण्यात जाणार होतो आणि बीचवर गेल्यावरच मित्रांची खरी गुण दिसायला सुरुवात झाली. आणि खरी सुरुवात तर तेव्हा झाली, आम्ही आमचा एक मित्र पूर्ण चिखलातला पावला आणि आम्हाला हे सगळं करताना बघून एक लहान मुलगी आली आणि ती पण मित्राच्या अगोदर चिखल टाकायला लागली. आणि जेव्हा आम्ही सगळं काही करीत होतो तेव्हा लोक बघून हसत होते. आणि सगळं पूर्ण झाल्यावर त्याच्यावर एक बातमी बनवली. मंडळी, मी आदित्य आता एक ब्रेकिंग न्यूज घेऊन येतोय आणि त्या न्यूजने पूर्ण महाराष्ट्र कोसळलंय, महाराष्ट्र रडतंय. आपला युवा भावाचा माणूस कार्तिक भैया या जगात राहिलेला नाहीये. आणि बातमीचा व्हिडिओ झाल्यावर मग मित्राला बाहेर काढलं. तर आजचा ब्लॉग इथंच संपला. बाकी फॉलो करून घ्या, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. नको राव. बोलून जाण का